तर मुंबईमधील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरांपैकी वडाळा येथील विठ्ठल मंदिर हे एक आहे। हे मंदिर पुरातन असून 400 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले आहे। मुंबईमधील आणि मुंबई शेजारील शहरांमधील ज्यांना पंढरपूर इथे जाणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी हे मंदिर एक प्रतिपंढरपूर म्हणून मानलं जातं। याची अधिकची माहिती जाणून घेऊया। जुई जाधव आपल्या सोबत आहेत। जुई, इथे सुद्धा आता मुंबईमधील जे प्रसिद्ध विठ्ठल मंदिर आहे म्हणजे वडाळ्यामधलं जे मंदिर आहे तिथे मोठ्या संख्येने गर्दी होतीये। नेमकं सध्याचं सकाळचं वातावरण कसं आहे? अगदीच ऋतुजा, मुंबईमधलं प्रतिपंढरपूर ज्याला मानलं जातं ते वडाळ्याचं 400 वर्षांचा इतिहास असलेलं विठ्ठल रखुमाई मंदिर। आणि यात विठ्ठल रखुमाई मंदिरमध्ये आपण पाहतोय की भक्तांची पहाटेपासूनच गर्दी पाहायला मिळते। रांग जी आहे ती अगदी मध्यरात्रीपासूनच भक्तगण लावून असतात। आणि जसं तू उल्लेख केला की ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नसतं ते इथे प्रतिपंढरपूर म्हणजेच वडाळ्याच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात येऊन दर्शन घेतात। आणि पहाटेपासूनच इथे नागरिकांची भाविकांची गर्दी आपल्याला ओसंडून वाहिलेली पाहायला मिळते। पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते इथे पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर भाविकांसाठी हे जे मंदिर आहे ते खुलं करण्यात आलं आणि भाविक देखील मोठ्या आनंदाने श्रद्धेने इथे दर्शन घेत आहेत। मंदिर परिसर जर आपण पाहिला तर मग मंदिरामध्ये सध्या एकदम भक्तिमय वातावरण आपल्याला जायला पाहायला मिळते। कारण का आपण पाहतोय की भजन जे आहे ते भजन देखील सुरू झालेलं आहे। त्यामुळे अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये वडाळ्याचे जे विठ्ठल रखुमाई मंदिर आहे ते इथे झालेलं आहे। अगे पण पाहतोय की छोटी रखुमाई देखील इथे आपण पाहतोय या मंदिरामध्ये सकाळी झालेली आहे। अगदी पहाटेचे 7:15 छोटी रखुमाई इथे नटून आली आहे। भजनाचा आनंद भक्तिमय झालेली आणि अत्यंत भक्तिमय वातावरण आपण या वडाळ्याच्या विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये पाहतोय। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।